मंडळी, गेल्या 2-4 दिवसांपासून आपण सोशल मीडियावर बघत आहोत की अशोक खरात नावाचा एक भोंदू बाबा की ज्याने या धर्माच्या नावाखाली आणि ज्योतिषशास्त्राच्या नावाखाली थोतांड त्या ठिकाणी उभं केलं आणि समाजाची फसवणूक केली। अनेक प्रकारच्या लोकांसोबत त्याचे संबंध होते। नुसते संबंध नव्हते तर अवैध संबंध होते, अनैतिक संबंध होते। आणि एवढंच काय तर त्याचे 58 व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलसुद्धा झाले। म्हणजे काय तर हा खरात नावाचा बाबा सुटाबुटामध्ये आणि सुशिक्षित असणारा हा बाबा सगळ्या लोकांना असं वाटायचं की हा कृष्णाचा अवतार आहे आणि म्हणूनच सगळी भोळी भाबडी जनता त्याच्या आश्रयाखाली गेली आणि त्याने काय केलं तर समाजाचे लत्करे काढले, समाजाला लुटण्याचं, समाजाचं शोषण करण्याचं काम केलं। आता प्रश्न असा उभा राहतो की समाज गुन्हेगार आहे का तो भोंदू बाबा गुन्हेगार आहे? मंडळी, मुळामध्ये हे जे भोंदू बाबा आहेत हे तयार कसे होतात हा प्रश्न तुमच्या डोक्यात कदाचित पडला असेल। पण लक्षात घ्या, हा जो भोंदू बाबा आहे, हा भोंदू बाबा आणि वारकरी संप्रदाय याचा काडीचाही संबंध नाही। आज मी जे तुमच्यासमोर बोलतोय वारकरी संप्रदायाचा पाईक या नात्याने तुमच्यासमोर बोलतोय। परंतु जो काल परवा जो भोंदू बाबा पकडला गेला त्या भोंदू बाबाचा आणि वारकरी संप्रदायाचा कुठलाही संबंध नाही। आणि एवढंच अजून एक गोष्ट सांगतो, रुपालीताई चाकणकर या काल परवा एक स्टेटमेंट त्यांनी केलं की माझं कुटुंब वारकरी संप्रदायाशी जोडलं गेलं, वारकरी संप्रदायाशी आमचीच जवळीक आहे। एकदम गोष्ट खोटी आहे। कारण ज्या लोकांच्या करणीमध्ये आणि कथनीमध्ये फरक असेल ती लोक वारकरी संप्रदायाशी जोडली नाही। तुकाराम महाराज काय म्हणतात, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले। म्हणजे जो बोलतो तसाच वागतो ती लोक वारकरी संप्रदायाच्या अत्यंत जवळचे आहेत। आता खरं पाहायला गेलं तर रुपालीताईंचं आणि भोंदू बाबा अशोक खरातचं वारकरी संप्रदायासाठी काय योगदान आहे त्यांनी एकदा पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करावं। मागच्या काही काळामध्ये तुमच्या लक्षात आलं असेल की रुपालीताई चाकणकर यांनी आळंदीतील वारकरी शिक्षण संस्था बंद व्हाव्या म्हणून पुढाकार घेतला। बरं, ते जाऊ द्या। काल परवाचं एक ताठं भाषण आहे, ताज्या भाषणामध्ये ते काय म्हणले माहिती आहे, तुमच्या पोथी पुराणामुळे समाजाचं कल्याण होत नाही। तुमच्या पोथी पुराणामध्ये काही राहिलं नाही। आणि मग पोथी पुराणामध्ये काही राहिलं नाही तरीसुद्धा त्या भोंदूबाबाच्या आश्रयाखाली जातात, याचं फार वाईट वाटतं। बरं, असू द्या। महत्त्वाचा विषय जरा आपला दुर्लक्षित होतोय की हा जो भोंदूबाबा अशोक खरात आहे हा नेमका निर्माण झाला कशामुळे आणि यानं नेमकं आपल्या धर्माचं नुकसान होतं का काही, तर हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। आणि नेमकं त्या भोंदूबाबाला आश्रय देणारे लोक कोण आहेत याचा पण आपण शोध घेण्याचा प्रयत्न करूया। विनंती आहे, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा। रामकृष्ण हरी मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वारकरी संप्रदाय हा अत्यंत निष्कलंक संप्रदाय आहे। या संप्रदायाने अंधश्रद्धेला त्या ठिकाणी खतपाणी घातलं नाही, अंधश्रद्धा निर्मूलनाचा नेहमी पुढाकार घेतला। तुकाराम महाराजांनी तर त्याच्यावर प्रहारच केले, तो भाग सोडून द्या। परंतु जो हा अशोक खरात नावाचा जो भोंदू बाबा आहे, या भोंदू बाबाने नेमकं वारकरी संप्रदायाशी काही योगदान त्याचं आहे का, हा वारकरी संप्रदायातला आहे का? आता मुळामध्ये हा विषय समजून घ्या की या असले जे भोंदू बाबा असतात ही वारकरी संप्रदायात आहेत का? तर मंडळी, मला फार दुःख होईल हे सांगताना की वारकरी संप्रदायामध्ये भोंदू बाबा नाहीत, पण ह्या भोंदू बाबांनी वारकरी संप्रदायात प्रवेश केल्यामुळे वारकरी संप्रदाय सध्या बदनाम होण्याच्या मार्गावर आहे। आता बघा ना, कसलाही संबंध नसताना या भोंदू बाबाचा संबंध वारकरी संप्रदायाशी जोडण्याचा काय संबंध आहे? पण नाही। बरं, हा अशोक खरात नेमका होता कोण? तर मंडळी, हा अशोक खरात होता बघा, आता कॅप्टन पण नव्हता तो, कॅप्टन नव्हताच, उगाच त्याने आपल्या नावाला कॅप्टन लावले। आता प्रत्येक गावामध्ये आमदार असतात, खासदार असतात। आपण काय म्हणतो, काय चाललंय आमदार साहेब? त्याच्या घरी भाकरीचे वांदे असतात तरी त्याला आमदार साहेब। काय चाललंय खासदार साहेब? तरी खासदार साहेब। म्हणजे काय, एक टोपण नाव असतं गावाकडे, लोक आपले नावं पाडतात, कोणाला आमदार म्हणतात, कोणाला खासदार म्हणतात, कोणाला मंत्री म्हणतात, अजून वगैरे वगैरे। तसं याला कॅप्टन म्हणतात। तर हा अशोक खरात हा पदवीधर आहे, कॅप्टन आहे, सुशिक्षित आहे।
पण मंडळी, सुशिक्षित असूनसुद्धा याने समाजाची नाळ ओळखली आणि म्हणूनच त्याने ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केला आणि समाजाची फसवणूक करू लागला. आता मुळामध्ये अंधश्रद्धा आणि ज्योतिषशास्त्र याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे. तो जे उपाय सांगायचा ते उपाय त्याचे वैयक्तिक होते. ज्योतिषशास्त्रामध्ये त्या कोणत्याही उपायाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. आता एवढंच काय, तर ते करंगळीचं रक्त कापून जर महादेवाच्या पिंडीला अभिषेक केला तर मनातल्या इच्छा पूर्ण होतात, असं जे भोंदूबाबाचा जो उपाय लोकांनी करून पाहिला, त्याच्यामध्ये कोणी कोणी उपाय केला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण मंडळी, करंगळीचा अभिषेक केल्याने आपल्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात याचा जर दाखला आपल्याला घ्यायचा असेल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करण्यापूर्वी त्या ठिकाणी शंकराच्या शिवपिंडीवरती आपल्या करंगळीच्या रक्ताचा अभिषेक केला होता. बरोबर? याचा संदर्भ ती लोक देतात आणि मनातल्या इच्छा पूर्ण होतात असं म्हणतात. पण लक्षात घ्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्याचा आणि या भोंदूबाबा अशोक खरातच्या चारित्र्याचा फार मोठा तफावत आहे. बरं, ज्योतिषशास्त्र अशा गोष्टीला काही मान्यता देत नाही. काय मान्यता देत नाही? की हाताच्या करंगळीचं रक्त कापून त्याला त्या ठिकाणी, हे सगळं अंधश्रद्धेचा प्रकार, हे मी स्वतः मान्य करतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ज्योतिषशास्त्र हे 100% 24 कॅरेट सोनं आहे. पण याच्यामध्ये काही लोकांनी भेसळ केल्यामुळे त्याची बदनामी होत आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माझी विनंती आहे, आजही या जगामध्ये चांगले भविष्यकार आहेत, चांगले ज्योतिषकार आहेत. आता ज्योतिषशास्त्राने काही उपाय सांगितलेले असतात, म्हणजे उपाय ज्याच्या त्याच्या पद्धतीने त्याने करायचे असतात. मग त्या उपायाने कोणाला फायदा होईल, कोणाला नुकसान होईल, हा नंतरचा विषय असतो. परंतु मंडळी, एक आत्मपरीक्षण नावाची गोष्ट असते, ती प्रत्येकामध्ये असायला हवी. एक समाजामध्ये सत्य शोधण्याची गरज आपल्या प्रत्येकांना आहे. आणि म्हणूनच या अशोक भोंदूबाबासारखी जी लोक समाजामध्ये वाढत चाललीत, याला समाज जबाबदार आहे. याला समाज जबाबदार आहे. समाजानेच अशा लोकांना प्रोत्साहन दिलं आणि म्हणून ही लोक वाढली. आता बघा ना, या खरातचे काही जे व्हिडिओ आहेत हे अत्यंत खालच्या पातळीचे व्हिडिओ आहेत. आणि एवढं समाजाचं शोषण करणारा जर बाबा असेल तर नक्कीच या बाबाचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो. आणि इथून पुढे समाजाला माझी कळकळीची विनंती आहे, चांगले वाईट सगळ्याच गोष्टीमध्ये असतात. म्हणूनच सगळ्या महाराज लोकांना तुम्ही बदनाम करू नका. असे मोजके 2-4 लोक असतात, ती बाजूला करा. आणि वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा असे काय असतील तर कृपया त्या लोकांनी आता तरी सुधरा, वेळ आली. जो समाज तुमच्या पायावरती डोकं टेकवतो त्या समाजाला तुम्ही कधी धोका देऊ नका. ज्ञानोबा तुकोबाचा आपण वारसा चालवतो, त्या ज्ञानोबा तुकोबाचा वारसा चालवण्यासाठी आपण पुढाकार घेतला आहे. मग ते ज्ञानोबा तुकोबा कसे वागले याचा आपण विचार करणं खूप गरजेचं आहे. आपण त्यांच्या मार्गाने चालणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे सगळ्या बाबा लोकांना, सगळ्या महाराज लोकांना माझी विनंती आहे, इथून पुढे तरी सुधरा. समाज एक दिवस आपल्याला डोक्यावर नक्की घेईल, पण डोक्यावरून पायाखाली तुडवायला वेळ लागणार नाही. म्हणून सुधरा आणि बोलण्यापेक्षा कृतीला भर द्या. वारकरी संप्रदाय हा कृतीतून आलेला संप्रदाय आहे. म्हणून सगळ्यांना माझी विनंती आहे की भोंदूबाबाचा आणि वारकरी संप्रदायाचा कुठलाही संबंध नाही. त्याच्यामुळे तुम्हाला ही कळकळीची विनंती, हे सांगण्यासाठीच आजचा हा व्हिडिओ बनवला आहे. रामकृष्ण हरी.